आज आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर मधला जो लास्ट पार्ट आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही सब टाईप आहेत. त्यातलं फर्स्ट आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे आहे त्याच्यामध्ये परत सब टाईप आहेत. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणतात? समजा y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे. त्याचा जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx तो आपण एफ डॅश एक्स दाखवतो. फर्स्ट ऑर्डर इथपर्यंत आपण ऑलरेडी बघितलं. तर जो सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx तो असतो एफ डबल डॅश एक्स. याला काय म्हणतात d2y अपॉन dx कर हे त्याचं नोटेशन आहे किंवा एफ डबल डॅश एक्स असं पण घेता येतं. तर हे आहे त्यातली फर्स्ट टाईप म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे काही वेगळं नाही, फक्त काय करायचं आपल्याला आतापर्यंत आपण एकच डेरिव्हेटिव्ह काढत होतो. त्याच्याऐवजी दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे. पहिलं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि परत आणखी त्याचा दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा. असे प्रॉब्लेम आहेत. ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही बेसिक क्वेश्चन आहेत. फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं. एक्झामच्या दृष्टीने त्याचा इम्पॉर्टन्स कमी आहे, पण बेसिक आहे. आपल्याला ॲक्च्युअलमध्ये डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे कळण्यासाठी. नंतर जे एक्झाममध्ये प्रत्यक्षात जे क्वेश्चन विचारले जातात तर ते क्वेश्चन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं नसतं. ते काहीतरी पर्टिक्युलर एक इक्वेशन असतं, तिथपर्यंत त्याला आपल्याला सॉल्व करावं लागतं त्या स्टेपपर्यंत. आणि तेच त्याचं ऑप्शन पण असतं. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. हाच पार्ट जो आहे ते या चॅप्टरमध्ये मोठा आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स याच्यामध्येच काही पॅरामेट्रिकचे पण प्रॉब्लेम आहेत. अजून एक याच्यामध्ये टाईप आहे, काही ठिकाणी त्याचे प्रॉब्लेम पण दिसतात. त्याला वाटल्यास आपण इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आपण त्याला काही सेपरेट ट्रीट करत नाही. जसं विथ रिस्पेक्ट टू एक्स असते तसं विथ रिस्पेक्ट टू वाय असतं. म्हणजे जसं आपण डी टू वाय बाय डी एक्स काढतो तर त्या केसमध्ये काय असतं एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू एफ डॅश वाय आणि डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू एफ डबल डॅश वाय. हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि हे विथ रिस्पेक्ट टू वाय असं आहे. सेम फक्त विथ रिस्पेक्ट टू वायने त्याला डिफरन्शिएट करायचं. फक्त एकच आहे की हे ह्याच्यामध्ये एक रिलेशन आहे डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी बाय डी एक्स, जे की आपण इनव्हर्स फंक्शनमध्ये बघितलेलं आहे. पण हे रिलेशन सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये चालत नाही. फक्त फर्स्ट डेरिव्हेटिव्हमध्ये आपण जर ह्याला उलटं केलं डी वाय बाय डी एक्सला तर डी एक्स बाय डी वाय होते, पण सेकंडमध्ये नाही. म्हणजे हे रिलेशन इथं ट्रू नाही आहे. डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 1 अपॉन डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. हा एक पॉईंट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर पर्टिक्युलरली विथ रिस्पेक्ट टू वायनच तो कॅल्क्युलेट करावा लागतो. आता आपण सुरुवातीला काही बेसिक क्वेश्चन बघू. आता ह्याच्यापूर्वी आपण पॅरामेट्रिकचा पार्ट बघितला, पण पॅरामेट्रिकमधला जो सेकंड पार्ट होता डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन, तर त्या पार्टमधले प्रॉब्लेम होते ते ऑलरेडी आपल्याला इनव्हर्समध्ये झालेले होते किंवा लॉगमध्ये झालेले होते. फक्त दोन प्रॉब्लेमला कंबाईन करून दिलं होतं. पहिला एक प्रॉब्लेम दुसरा एक विथ रिस्पेक्ट टू, म्हणून आपण थोडंसं ते स्पीडने घेतलं.
कारण की ते ऑलरेडी कंप्लीट केलेले प्रॉब्लेम होते, फक्त ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारले होते पॅरामेट्रिकमध्ये, म्हणून आपण ते जरा थोडं स्पीडनं घेतलं. बाकी आता आपण सगळं बेसिकपासून प्रत्येक स्टेप बघू. आता हे पहिला प्रॉब्लेम आहे, सिंपल आहे. याला वाय घेतो, याला डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर ते डी वाय बाय डी एक्स होते. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x कर, 7x करतो 14x मायनस 2, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x करा, 7x करतो 14x मायनस 2. त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स कर 6x प्लस 14, पुन्हा 3x करतो डेरिव्हेटिव्ह 6x, 14x डेरिव्हेटिव्ह 14. सिंपल आहे, काय फार विषय नाही. तर सेकंड प्रॉब्लेम, याला पण वाय घेतो, y equals to dy by dx is equal to 10x raised to 4, 5 into 2, 10x raised to 4 minus 12x कर, हे मायनस 2 आहे, हे 1 अपॉन एक्स करला, एक्स रेस टू मायनस 2 करू आपण, मग डेरिव्हेटिव्ह काढू, म्हणजे मायनस 2 इंटू एक्स रेस टू मायनस 3 होतं, आणि 9चं तर 0 आहे, मायनस 2 इंटू एक्स रेस टू मायनस 3, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 10x रेस टू 4, किंवा डायरेक्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह काढलं तरी चालेल. डी टू वाय बाय डी एक्स कर इक्वल टू, आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढतो, 40 एक्स क्यूब 10 इंटू 4 40 एक्स क्यूब मायनस 24x, आता हे मायनस मायनस प्लस 4 होतात, आणि पुन्हा एक्स रेस टू मायनस 3चं डेरिव्हेटिव्ह मायनस 3 इंटू एक्स रेस टू मायनस 4 मायनस 3 इंटू एक्स रेस टू मायनस 4, याला सिम्प्लिफाय करू फक्त, 40x क्यूब मायनस 24x मायनस 12 अपॉन एक्स रेस टू 4, तर हे झालं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हे सिम्पलच आहे, याच्यासारखंच आहे, सिमिलरच आहे प्रॉब्लेम. हे नेक्स्ट क्वेश्चन, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स, याला आपण यू इंटू व्ही जरूर लावू आणि पहिलं डेरिव्हेटिव्ह काढू, यू इंटू व्ही एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x. आता फार तर आपण हे कॉमन काढू शकतो, एक्स ई रेस टू एक्स, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्हला सिम्प्लिफाय केलं तर सेकंड डेरिव्हेटिव्ह सोपं जातं. एक्स ई रेस टू एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2x आहे, हे कॉमन, एक्स ई रेस हे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट, या ठिकाणी एक्स प्लस 2 आहे, एक्स ई रेस टू एक्स इंटू एक्स प्लस 2, पुन्हा बघा एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे, प्लस ई रेस टू एक्स कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2x, आता याने कॉमन काढलं एक्स ई रेस टू एक्स, इथलं एक्स आणि ते 2. आता फार तर तुम्ही याला असं करू शकता, ई रेस टू एक्स बाहेर ठेवतो आणि एक्स स्क्वेअर प्लस 2x करतो, म्हणजे फक्त ई रेस टू एक्सच कॉमन काढल्यासारखं करता येईल. असं काय करायचं तर आपल्याला पुढचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी सोपं जाईल, सेकंड डेरिव्हेटिव्ह, नाही तर मग तिघाचा प्रोडक्ट येते. आता परत इथे यू इंटू व्ही आहे, यू इंटू व्ही आहे, तर ई रेस टू एक्स कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 2x डेरिव्हेटिव्ह 2, ई रेस टू एक्स कॉन्स्टंट, हे 2x आहे, 2x डेरिव्हेटिव्ह 2, परत एक्स स्क्वेअर प्लस 2x कॉन्स्टंट, ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 2x कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स, तर पुन्हा कॉमन काढतो, ई रेस टू एक्स, तर ते येते एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2, हे झालं डी टू वाय बाय डी एक्स कर. हे पण सिम्पलच आहे, फक्त याच्यामध्ये आपण काय केलंय या प्रॉब्लेममध्ये
इव्हेंट टू व्हीचा जो रूल आहे तो डबल वापरला आहे. पहिल्यांदा पण प्रोडक्टच आहे, तिथे इव्हेंट टू व्ही झाला, त्याला थोडंफार सिम्प्लिफाय करून नंतर सेकंडला परत इव्हेंट टू व्ही वापरून डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता हे खूप सिंपल प्रॉब्लेम आहेत, पण थोडंसं प्रॅक्टिस व्हावी म्हणून आपण घेऊ, आपलं बेसिक जरा परफेक्ट व्हावं म्हणून. हा प्रॉब्लेम बघा ना, e raised to 4x into cos 5x divided by dx. u into v चा रूल वापरतो. e raised to 4x constant, cos 5x derivative minus sin 5x into 5, cos 5x derivative minus sin 5x into 5, cos 5x constant, e raised to 4x derivative e raised to 4x into 4, e constant minus sin 5x into 5, cos 5x constant, e raised to 4x into 4. तर दुसरा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे, कॉमन काढला तरी चालेल, अगोदर थोडं सिम्प्लिफाय करता येईल. e raised to 4x कॉमन minus 5 sin 5x plus 4 cos 5x, 4 cos 5x. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो, d2 by dx is equal to e raised to 4x constant minus 5 sin 5x derivative cos 5x into 5, 4 cos 5x derivative minus sin 5x into 5, u constant derivative of v, u into v इथं पण आहे, इथं पण u into v आहे, u constant ह्याचं डेरिव्हेटिव्ह v चं minus 5 sin 5x derivative cos 5x into 5, 4 cos 5x minus sin 5x into 5 plus, आता हे v constant minus sin 5x plus 4 cos 5x constant, its derivative e raised to 4x into 4, e raised to 4x into 4. The common काढू आपण, e raised to 4x पुन्हा कॉमन काढू, तर d2 by dx is equal to e raised to 4x common minus 25 cos 5x minus 25 cos 5x minus 20 sin 5x minus 20 sin 5x, तर हे 4 ने मल्टिप्लाय करतो, minus 20 sin 5x plus 16 cos 5x, इस एडिशन कर देता, e raised to 4x into minus 25 cos 5x आणि minus 16 minus 9 cos 5x आणि minus 40 sin 5x. हे झालं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम सिंपलच आहे, काय असं विषय नाही. याला सिमिलर असंच एक प्रॉब्लेम आहे, e raised to 2x into sin 3x, याला सिमिलर आहे, तर तुम्ही हे सॉल्व करा, प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करा. ह्याच्यासारखंच आहे, आत्ता जे प्रॉब्लेम होता तो e raised to 4x into cos 5x आहे, आणि हा प्रॉब्लेम आहे e raised to 2x into sin 3x, तर तुम्ही ते सॉल्व करू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे x कर log x, तर dy by dx is equal to, परत e into v चा रूल आहे, x कर कॉन्स्टंट log s derivative 1 by x, log s constant, x कर derivative 2x, x कर constant log s 1 upon x, log s constant x कर derivative 2x, x is cancel होतं, कॉमन पण काढता रे, x कॉमन काढला तर 1 plus 2 log s आहे,
dy by dx. The second डेरिवेटिव d2 by ds कर. पुन्हा u into v चा रूल आहे. x constant. 1 चा डेरिवेटिव 0. 2 log x चा डेरिवेटिव 1 by x. x constant. 1 चा 0 आहे. 2 constant. log x चा 1 by x. 1 plus 2 log x constant. x चा डेरिवेटिव 1. पुन्हा हे कॅन्सल करतात. म्हणजे 2 plus 1. 3 plus 2 log x. 3 plus 2 log x असं त्याचा आन्सर येत आहे. या पद्धतीने आपण प्रॉब्लेम करू शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, सिमिलरच आहे. एक्झाम्पल फक्त एक्स कर लॉग एक्सच्या ऐवजी एक्स क्यूब लॉग एक्स आहे. तर ते तुम्ही सॉल्व करा. डेरिव्हेटिव्ह असंच करा. याला सिमिलर प्रॉब्लेम आहे. एक्स कर लॉग एक्सला एक्स क्यूब लॉग एक्स आहे. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. होमवर्क. आता नेक्स्ट क्वेश्चन घेतो. साइन ऑफ लॉग एक्स y इक्वल्स टू साइन ऑफ लॉग एक्स. तर dy by dx इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव कॉस ऑफ लॉग एक्स आणि परत लॉग एक्स डेरिव्हेटिव 1 by x. चेन रूल आहे. साइन ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव कॉस ऑफ लॉग एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव 1 upon x. आता याचं डबल डेरिव्हेटिव काढायचं आहे. u इंटू v पण वापरता येते किंवा u by v वापरले तरी चालते. तर ह्याला u घेतला आपण ह्याला v घेतलं तर u इंटू v करू शकतो. u कॉन्स्टंट म्हणजे कॉस ऑफ लॉग एक्स कॉन्स्टंट 1 by x डेरिव्हेटिव मायनस 1 by x कर 1 upon x डेरिव्हेटिव मायनस 1 upon x कर आणि 1 by x कॉन्स्टंट 1 by x कॉन्स्टंट कॉस ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव मायनस साइन ऑफ लॉग एक्स परत लॉग एक्स डेरिव्हेटिव 1 by x cos of log x minus sin of log x into 1 by x. म्हणजे थोडक्यात मायनस कॉस ऑफ लॉग एक्स मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स कर डी वाय बाय डी एक्स कर. तुम्ही ह्याच्यात मायनस कॉमन काढू शकता. हे पण सिंपल आहे प्रॉब्लेम. पहिला डेरिव्हेटिव चेन रूल काढला. साइन ऑफ लॉग एक्स कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1 by x. नंतर u इंटू v चा रूल वापरला. कॉस ऑफ लॉग एक्स कॉन्स्टंट मायनस 1 by x कर 1 by x कॉन्स्टंट मायनस साइन ऑफ लॉग एक्स इंटू 1 by x कॉमन काढला. किंवा मग हे मायनस 1 by x कर इथं पण x करत एलसीएम काढून असं घेतात आणि मायनस कॉमन पण काढू शकतो. ते हे असं प्रॉब्लेम आहे. आता हा एक प्रॉब्लेम आहे लॉग ऑफ लॉग एक्स. हे पण सिंपल आहे. पहिले चेन रूलला आपण डेरिव्हेटिव काढू. लॉग ऑफ लॉग एक्स 1 upon log x परत लॉग एक्स डेरिव्हेटिव 1 by x लॉग ऑफ लॉग एक्स 1 upon log x इंटू 1 by x. आता दुसरं डेरिव्हेटिव काढायचं. d2 by dx कर इज इक्वल टू या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव आपल्याला काढायचं आहे. तर ह्याला फॉर्म्युला कुठला आहे. 1 upon f of x डेरिव्हेटिव मायनस 1 upon किंवा ह्याला मायनस 1 upon f of x कर. फॉर्म्युला वेगळा आहे. 1 upon f of x डेरिव्हेटिव मायनस 1 by f of x कर f of x कर इंटू डेरिव्हेटिव ऑफ f of x म्हणजे डेरिव्हेटिव ऑफ x log x. हे 1 आहे म्हणजे ह्याला असं घेतो मी डायरेक्ट 1 upon x log x. तर 1 upon f of x डेरिव्हेटिव मायनस 1 by f of x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव ऑफ f of x. तर त्याला सॉल्व करू. x log x ला मायनस 1 by x log x स्क्वेअर इंटू x कॉन्स्टंट u इंटू v log x डेरिव्हेटिव 1 by x log x कॉन्स्टंट x डेरिव्हेटिव 1 हे कॅन्सल करतात. म्हणजेच 1 प्लस log x मायनस 1 प्लस log x अपॉन x स्क्वेअर इंटू log x स्क्वेअर मायनस 1 प्लस log x डिवाइडेड बाय
इथं स्क्वेअर केलं तरी चालतंय. एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स स्क्वेअर हे झालं डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ लॉग एक्स. हे एक एक्झाम्पल आहे वाय इक्वल टू एक्स रेस्ट एक्स. पण आता एक लक्षात घ्या या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये याचा फॉर्म्युला वापरू आपण डायरेक्ट. एक्स रेस्ट एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स रेस्ट एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आपण वापरतो कारण हे बऱ्याच वेळेला येणारं फंक्शन आहे. लॉग घेऊन याला सॉल्व्ह पण करता येते, करून पण दाखवलंय. एक्स रेस्ट एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स रेस्ट एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स असा आहे फॉर्म्युला आहे. आता याला परत डिफरन्शिएट करू आपण यू इंटू व्ही. डी टी वाय डी एक्स इक्वल टू हे यू आहे आणि हे व्ही. ते एक्स रेस्ट एक्स कॉन्स्टंट 1 डेरिव्हेटिव्ह 0 लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. एक्स रेस्ट एक्स कॉन्स्टंट 1 चे 0 लॉग एक्स 1 बाय एक्स 1 प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट एक्स रेस्ट एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स रेस्ट एक्स इंटू 1 प्लस log x. X रेस्ट एक्स constant log x derivative 1 by x 1 plus log x constant x रेस्ट एक्स into 1 plus log x. x रेस्ट एक्स कॉमन करते हैं 1 by x plus 1 plus log x whole square. ये झालं dy by dx square. जनरली इथपर्यंत आपण सॉल्व्ह करू शकतो. तर इथून पुढे जे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये थोडंसं काही ॲडजस्टमेंटचं पार्ट आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढण्यापेक्षा काही प्रमाणात सिम्प्लिफाय करायचं आहे. तर ते प्रॉब्लेम जे आहेत ते एक्झाममध्ये जास्त करून विचारले जातात. तर त्यापैकीच हा प्रॉब्लेम आहे. जनरली ते ऑप्शनमध्ये दिलेलं असते, त्याच्यावरून आम्हाला आयडिया येते कसं करायचं. आता आपण असंच बघू डायरेक्ट dy by dx इक्वल टू एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि tan x डेरिव्हेटिव्ह sec square x आहे. एक्स डेरिव्हेटिव्ह 1 आणि tan x डेरिव्हेटिव्ह sec square x असं आहे. आता परत इथं डेरिव्हेटिव्ह काढतो dy by dx स्क्वेअर. 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 आहे तर sec square डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर 2 sec x into derivative of sec x sec x into tan x असं आहे. इथं 0 आला 2 sec x sec x डेरिव्हेटिव्ह sec into tan म्हणजे याला dy by dx स्क्वेअर. इथे 2 sec square x into tan x sec square इकडे घेतलं आहे तर cos square x sec square इकडे घेतलं तर ते 2 tan x आहे म्हणजे cos square x into dy by dx स्क्वेअर is equal to 2 tan x. 1/6 करत आहे cos square 2 tan x. आता tan x ची व्हॅल्यू आहे ती y minus x आहे. थोडंसं ॲडजस्टमेंटचा पार्ट असतो. इथून tan x ची व्हॅल्यू जर काढली तर ते y minus x आहे. ती आपण इथे ठेवू 2 into y minus x फ्रॉम इक्वेशन नंबर 1. tan x म्हणजे y minus x आहे. cos square x into dy by dx स्क्वेअर हे मायनस प्लस 2x किंवा हे इकडे जर शिफ्ट केला -2 into y minus x is equal to 0. मल्टीप्लाई पण करता येते 2x minus 2y cos square x into dy by dx स्क्वेअर plus 2x minus 2y is equal to 0. अशा पद्धतीने हे सिम्प्लिफिकेशन केलं जाते. तर परत एकदा आपण बघू डेरिव्हेटिव्ह काही आवड नाही
हे पहिला डे टू घेतला डिवाइड बाय डी 1 प्लस tan x चे स्क्वेअर याला वाटलं सेकंड नंबर देतो परत याला डिफरन्शिएट करतो हे फर्स्ट डे टू आहे सेकंड डी टू बाय डी स्क्वेअर हे 0 2 sec x या सेक्स डे टू सेकंड टू tan 2 sec स्क्वेअर x इंटू tan x सेक्स स्क्वेअरला इकडे घेतलं तर cos स्क्वेअर x डी टू बाय डी स्क्वेअर इक्वल टू 2 tan x आता ते tan x ची व्हॅल्यू जी आहे ती इथनं काढलं मी y मायनस x तर ते आपल्याला कसं कळणार प्रॉब्लेममध्ये तसे टर्म्स असतात त्याच्यावर जनरली काय करायचं असतं आपल्याला 1 2 3 ही इक्वेशन आहेत म्हणजे फंक्शन पहिला डे टू दुसरा डे टू याचा वापर करून ऑब्टेन करायचं असतं जनरली फर्स्ट सेकंडच थर्ड काय आपलं आन्सर असते तर हे y मायनस x म्हणजे tan x आहे y मायनस x tan x ची व्हॅल्यू इथे ठेवली y मायनस पण तिकडे शिफ्ट करून मल्टिप्लाय करून ते आन्सर काढले तर ह्या पद्धतीने आपण असं करू शकतो हा पण प्रॉब्लेम या पद्धतीचा आहे y इक्वल टू e m tan inverse x तर मी डिवाइड बाय डी काढतो याला इक्वेशन नंबर 1 घेतो मी पहिल्यापासून सॉल्व्ह केलं तरी चालतंय e m tan inverse x e डेरिव्हेटिव्ह x असतो e f of x डेरिव्हेटिव्ह f of x e m tan inverse x आता m कॉन्स्टंट आणि tan inverse x डेरिव्हेटिव्ह 1 by 1 प्लस x कर m कॉन्स्टंट परत m tan inverse x डेरिव्हेटिव्ह काढायचं तर ते याला m कॉन्स्टंट आहे आणि tan inverse x डेरिव्हेटिव्ह 1 by 1 प्लस x कर तो 1 प्लस x कर मल्टीप्लाई करो 1 प्लस x कर इनटू dy by dx 1 प्लस x कर इनटू dy by dx हे m ह्याच्याबद्दल मी y ठेवतो e raised to m tan inverse x म्हणजे y आहे आता याला डिफरन्शिएट करू काय काय केलं 1 प्लस एक्स करणे मल्टिप्लाय केलं पहिलं डे टूलाच आपण सिम्प्लिफाय करू त्यानंतर दुसरं डे टू काढू 1 प्लस एक्स कर डिवाइड बाय डीएक्स हे एम ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स म्हणजे वाय आता याला यू इंटू व्हीनं डिफरन्शिएट करतो दुसरा डे टू आता पहिला डे टू झाला दुसरा डे टू 1 प्लस एक्स कर कॉन्स्टंट डी टू बाय डी एक्स कर प्लस dy by dx constant 1 plus x square d to 2x 1 plus x square constant dy by dx square dy by dx constant 1 plus x square 2x is equal to m dy by dx m into dy by dx आता आपण याला इकडं शिफ्ट करू डी बाय डी ला इकडं शिफ्ट करून कॉमन काढू म्हणजे काय होतं 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी टू बाय डी स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी टू बाय डी स्क्वेअर प्लस 2x मायनस एम इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू 0 2x मायनस एम इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू 0 तर ह्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं प्रॉब्लेम आता इथून पुढे ते प्रॉब्लेम चालू होतात ते स्टँडर्ड क्वेश्चन समजले जातात त्या ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच बेसिक केलं हा प्रॉब्लेम परत इथं बघू आपण कसं केलं ते ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स आहे त्याचं डे टू ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स एम कॉन्स्टंट टॅन इनवर्स डे टू 1 by 1 प्लस एक्स कर 1 प्लस एक्स कर इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू एम वाय सेकंड हे कॉन्स्टंट डी टू बाय डी एक्स कर डी बाय डी एक्स कॉन्स्टंट 1 प्लस एक्स कर 2x आणि एम वायचं डे टू डी बाय डी एक्स इकडे मायनस करायचं 2x मायनस एम इंटू डी बाय डी एक्स इज इक्वल टू 0 ह्या पद्धतीने आपण ऑपरेट केलं आहे आता याच्या पुढच्या पिरियडमध्ये आपण याला कंटिन्यू करू याच्यातले जे काही स्टँडर्ड क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ त्यात आपण हे नवीन टाईप आज चालू केले सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याचं बेसिक बऱ्यापैकी घेतलं शेवटचे 2 प्रॉब्लेम जे होते ते फक्त मॉडिफिकेशन ॲडिशनमेंटचे होते त्याच्याकडे विशेष लक्ष द्या बाकीचे सगळे तर सिम्पल्स आहेत
काही एक दोन सिमिलर प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करण्यासाठी दिलेत तर ते तुम्ही ते करा. ठीक आहे.